नमस्कार. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण 2025 या नवीन वर्षाला सुरुवात झाली तेव्हापासून अनेक विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज येतात की सर, जशी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदे भरती झाली तशीच 2025 मध्ये होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे या नवीन वर्षामध्ये रिक्त असलेल्या विभागामध्ये आणि जिथे प्राधान्याने भरती करण्याची आवश्यकता आहे अशा विभागात नवीन 50,000 पदांची भरती या नवीन वर्षामध्ये करायची आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या विभागांच्या जाहिराती आल्या. आता अनेक विभागांच्या जाहिराती पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये येतील. त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला गेला की राज्यामध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या किती. त्यावरतीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तीच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने या 2 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. एक म्हणजे राज्यातील रिक्त पदसंख्या किती आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि साधारणतः कोणत्या विभागात किती पदं रिक्त आहेत. बघा, आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलेला आहे. राज्य शासनाच्या विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न विचारलेला आहे. ऍडव्होकेट म्हणजे हे सगळे आमदार आहेत. ऍडव्होकेट निरंजन डावखरे, श्री प्रवीण दरेकर, श्री प्रसाद लाड, श्री परिणय फुके आणि श्री सतीश चव्हाण, श्री विक्रम काळे, श्रीमती उमा खापरे. काय विचारलं यांनी? सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? पहिलाच मुद्दा आहे, राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये विविध संवर्गातील 7,19,000 पदे मंजूर असून त्यापैकी 4,40,000 पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत असून उर्वरित 2,75,000 पदे 2,75,000 पदे रिक्त आहेत. तसेच प्रतिवर्षी 3 ते 5% पदं ही सेवानिवृत्त मुळे रिक्त होतात. हे खरे आहे काय? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की ज्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे की किती पदं सध्या महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. प्रश्न साधा काय विचारलाय की बाबा 7,19,000 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 4,44,000 पदांवरती कर्मचारी कार्यरत आहेत आणि मग 2,75,000 पदं रिक्त आहेत. हे खरं आहे का? असा प्रश्न विचारलेला आहे मुख्यमंत्र्यांना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे? असल्यास एकूण मंजूर पदांच्या 35% म्हणजे सुमारे 2.5 लाखाहून अधिक पदं रिक्त असून सदर पदे भरताना कंत्राटी पद्धतीने भरण्याऐवजी वैधानिक मार्गाने भरण्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे डिसेंबर 2024 मध्ये व त्या दरम्यान मागणी केली आहे. हे खरे आहे काय? जर एवढी पदं रिक्त असतील 2,75,000 तर मग जे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आहे त्या महासंघाने ही सगळी पदं कंत्राटी पद्धतीने न भरता कायमस्वरूपी भरण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. ते खरं आहे का? हाही प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे की असल्यास गत 7 वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने प्रशासकीय कामावर त्याचा ताण येत असून नोकर भरती बंद असल्याने सुशिक्षित बेरोजगार शासकीय नोकरीपासून वंचित असल्यामुळे वाढते औद्योगिकरण, नागरीकरण तसेच लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मर्यादा येत आहेत. हेही खरे आहे काय? म्हणजे मागच्या 7 वर्षापासून भरतीच झाली नाही, हे पण खरं आहे का असं विचारलंय. आणि असं असेल तर उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त असलेली 2,75,000 पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे तेही सांगा. नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत ते सांगावं. म्हणजे हे 4-5 प्रश्न जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना विचारलेले आहेत. यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की राज्यामध्ये 2,75,000 पदं वेगवेगळ्या विभागात रिक्त आहेत काय? त्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की अंशतः खरे आहे. म्हणजेच या ठिकाणी 2,75,000 पदं जी आहेत ती रिक्त आहेत याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि जे निवेदन कंत्राटी भरती न करता कायमस्वरूपी भरती करण्यात यावी असं जे महाराष्ट्र राजपत्रित महासंघाने निवेदन दिलेलं आहे तेही खरं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मागील 7 वर्षापासून कर्मचारी भरतीच झाली नाही त्याचं उत्तर काय म्हणतात मुख्यमंत्री की हे खरं नाहीये. मागच्या 7 वर्षामध्ये भरती झालेली आहे. त्यांनी काय उत्तर दिले बघा. विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत सुमारे 1,53,000 इतक्या रिक्त पदांची पदभरतीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्यापैकी 85,363 उमेदवारांना प्रत्यक्षात नियुक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजेच
ही पदं वेळोवेळी भरली जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण सद्यस्थितीत पदं किती रिक्त आहेत तर ही एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। 2,75,000 पदं ही वेगवेगळ्या विभागामध्ये आता सध्या शासनाच्या रिक्त आहेत, हे लक्षात घ्या। मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मग कोणत्या विभागात रिक्त पदं किती आहेत तर बघा, मागच्या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये किंवा मागच्या अधिवेशनामध्ये संबंधित मंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या विभागाची की कोणत्या विभागात किती पदं भरली जात आहेत, ही सगळी पेपरची कात्रणं जेवढी मला शक्य आहे तेवढी जमा करून मी आपल्या समोर आता मांडतोय, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कोणत्या विभागामध्ये किती जागा सध्या भरायच्या आहेत, किती जागा रिक्त आहेत। आता एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे की 2,75,000 पदं आपल्या राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त आहेत, त्यामध्ये अधिकारी कर्मचारी दोघांचाही समावेश आहे। मात्र लक्षात घ्या, आता सद्यस्थितीत ही पदे भरण्याबाबत वित्त विभागाची थेट निर्बंध नाहीत। आता सद्यस्थितीमध्ये ही जी पदं आहेत ही पदं भरण्यासाठी वित्त विभागाचा कुठलाही निर्बंध नाहीये, त्यामुळे पदभरतीला कुठलाही अडसर सध्या नाही। ज्या ज्या विभागात तातडीने रिक्त पदे भरण्याची गरज आहे अशा विभागाची भरती प्रक्रिया चालू आहे किंवा ती चालू करतील। आता पुढे बघा, शासनातील विविध पदांवर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पद निर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित प्रशासकीय विभागाकडून वित्त विभागाच्या धोरणानुसार पदभरती करण्यात येते। चला मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MPSC किंवा सरळ सेवा या परीक्षांचा अभ्यास करत असाल तर अभ्यासामध्ये कुठलाही खंड पडू न देता जोरदार तयारी चालू ठेवा, कारण 2.5 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत। तेव्हा 100% आपल्याला येणाऱ्या या 2025 मध्ये वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे। आता मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की वेगवेगळ्या पेपरची कात्रणं मी आता तुमच्या समोर दाखवतो। मागच्या 15 दिवसातली ही सगळी कात्रणं आहेत की ज्या माध्यमातून कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपल्यापर्यंत समोर आलेली आहे। बघा, आता सगळ्यात आधी हे बघा, विभागनिहाय रिक्त पदे। आता याच्यामध्ये गृह विभागामध्ये 24,848 पदं रिक्त आहेत, जलसंपदामध्ये 15,000 पदं रिक्त आहेत, कृषीमध्ये 5,462, उच्च व तंत्र शिक्षण 3,762, महसूल 7,262, वने 2,864, वन विभाग 722, वैद्यकीय शिक्षण 6,490, वित्त विभाग 5,567, आदिवासी विभाग 3,498, शालेय शिक्षण 3,221, क्रीडा विभाग 256, सार्वजनिक बांधकाम विभाग 8,628, सहकार 2,835 आणि वस्त्र उद्योग 167। ही सगळे शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत। त्याच पद्धतीने बघा, आदिवासी विभागामध्ये 4,440 पदांचा अनुशेष म्हणजे आदिवासी विभागातही पदं रिक्त आहेत। त्याच पद्धतीने पुढे बघा, आता ही एक मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती त्याबाबतची बातमी आहे की राज्यात नवीन वर्षात 50,000 पदांची मेगा भरती, त्यामध्ये MPSC सह पोलीस, शिक्षक, आरोग्य, पशुसंवर्धन विभागामध्ये पदभरती करण्याचं नियोजन आहे। मग त्यामध्ये त्यांनी इथे परत सांगितलं की गृह विभागामध्ये 7,000, शिक्षण विभागामध्ये 10,000, स्थानिक स्वराज्य संस्था 10,000, MPSC मार्फत 10,000, पशुसंवर्धन व अन्य विभागामार्फत 13,000 पदं भरली जाणार आहेत। पुढे बघा, त्यानंतर आता हा आदिवासी विभाग बघितला आपण। कृषी खात्यामध्ये 9,000 पदांचा अनुशेष। आता कृषी खात्यात सुद्धा 9,000 पदं जी आहेत ती रिक्त आहेत या ठिकाणी बघा। मग गट अ चे 37 पदं रिक्त आहेत, गट ब चे 563 आहेत, गट क चे 5,565 पदं रिक्त आहेत, गट ड चे 2,968 आणि असे टोटल पदांचा विचार केला तर 9,133 पदं ही कृषी खात्यामध्ये रिक्त आहेत। त्याच पद्धतीनं मुद्रांकामध्ये अतिरिक्त 972 पदांची निर्मिती। आता मुद्रांक जो विभाग आहे शासनाचा त्याच्यामध्ये सुद्धा 972 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे। आता ही पदं लवकरच भरली जातील। त्यानंतर राज्यातील औषध निरीक्षक पदभरतीचा प्रश्न ऐरणीवर। आता औषध निरीक्षकाची पदं ही तात्काळ भरण्यात येणार आहे आणि ही पदं MPSC मार्फत भरली जातात। संबंधित जे मंत्री आहेत झिरवाळ साहेब यांनी सुद्धा विधानसभेमध्ये याची माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या। तेव्हा ही पदं भरली जाणार आहेत। त्यानंतर राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 2,000 पद निर्मितीस मान्यता। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती, आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे आता मागच्या 8-10 दिवसापूर्वी की राज्यामधला जो ज्या वेगवेगळ्या आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये 3,000 पद निर्मितीला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर बघा, पुढची एक बातमी आरोग्यमंत्र्यांसंबंधातलीच आहे किंवा आरोग्य खात्याशी संबंधित आहे। राज्यात लवकरच 1,500 डॉक्टरांची भरती करणार असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनं महापालिकेतील पदांमध्ये
महापालिकेतील रिक्त पदांमध्ये वाढ, भरतीकडे शासनाने फिरवली पाठ. आता हे नाशिक महानगरपालिकेसंदर्भातली न्यूज आहे. आता नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा पदभरती मागच्या अनेक वर्षांपासून झालेली नाही, ती लवकरात लवकर करण्यात यावी, कारण येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळा आहे. त्यामुळे याही भरतीसाठी शासनाकडे नवीन आकृतीबंध सादर केलेला आहे. शासनाची मंजुरी मिळाली की नाशिक महापालिकेत भरती होणार. त्यासोबत सांगली महापालिका असेल, कोल्हापूर महापालिका असेल, छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल, या वेगवेगळ्या महापालिकांच्या जाहिराती पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये येणार आहेत. आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया चालू आहे. त्याच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया संपन्न झाली. अशा ह्या वेगवेगळ्या महापालिकांच्या भरती, त्यात आता पुन्हा नगर परिषदची सुद्धा भरती फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे लक्षात घ्या. बघा पुढचं आहे, कृषी विद्यापीठातील रिक्त पदे 3 महिन्यात भरणार. आता परभणी येथील जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, या कृषी विद्यापीठामध्ये 3000 पदं ही नव्याने भरली जाणार आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे कृषी विद्यापीठ आहेत, इथे सुद्धा पदभरती केली जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, आता राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलिसांची भरती. आता इथे स्पष्टपणे सांगितलंय की 15 सप्टेंबरच्या नंतर राज्यामध्ये 10,000 पोलिसांची भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इयत्ता 12वी शिक्षण झालंय, त्यांना अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न आहे, इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना इथे पुन्हा संधी आहे. लक्षात घ्या, 4 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन आहे. लक्षात घ्या, सगळ्यात आधी ग्राउंड, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पुढे अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा. आता अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका असेल, त्याच पद्धतीनं अंगणवाड्यांमधल्या पर्यवेक्षिका, अर्थात मुख्य सेविका आणि अंगणवाडीमध्ये असणाऱ्या आया, यांची सुद्धा भरतीबाबतची ही बातमी 100 दिवसामध्ये कारवाई पूर्ण करण्याचे आदेश आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पोलीस पाटलांची 2000 पदं जी आहेत ती सद्यस्थितीला रिक्त आहेत, अशी एक बातमी आपण पाहिली. आता ही जी बातमी आहे ही अमरावती प्रशासकीय विभागाच्या दृष्टीने होती. अशी ओव्हरऑल टोटल राज्याचा विचार केला तर जवळजवळ 12 ते 15,000 पदं ही पोलीस पाटलांची भरायची आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, आता जलसंपदा विभागामध्ये 1,500 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. ही बातमी आपण मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिली. मग अशा पद्धतीने शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, आता हे तुम्हाला मी एक 12-15 विभाग दाखवले, असे आणखी विभाग आहेत शासनाचे वेगवेगळे. या प्रत्येक विभागामध्ये रिक्त पदसंख्या आहे आणि एकूण 2.5 लाख रिक्त पदांची संख्या आहे. ही सर्व पदं लवकरच भरण्यात येतील, हे लक्षात घ्या. कारण आता वित्त विभागाचं कुठलाही निर्बंध पदभरतीसाठी नाही, हेही लक्षात घ्या. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ होता. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील वेगवेगळ्या सरळ सेवा देणार असाल, वेगवेगळ्या सरळ सेवा देऊन सरकारी नोकरी प्राप्त करण्याची इच्छा किंवा स्वप्न तुमचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचमध्ये TCS IBPS पॅटर्नवर आधारित सर्व सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅचचा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहेत, या बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहेत, या बॅचमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि ही बॅच तुम्हाला 1 वर्षापर्यंत कितीही वेळा पाहण्याची सुविधा आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2025 या नवीन वर्षामध्ये आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या ना कुठल्या विभागात आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. या 2025 मध्ये आपल्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी तुम्ही जोरदार प्रयत्न करा. तुमच्या या प्रवासामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हा सगळ्यांना इग्नाइट अकॅडमीकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत थांबूया. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.